नमस्कार मित्र. आज मी तुम्हाला सारा हार्वे यांच्या कायचन या पुस्तकातील एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे. तर त्या म्हणतायत की आपण आपल्या आयुष्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद साजरा करायला शिकलं पाहिजे. म्हणजे जर आपण एखादी गोष्ट अचीव करण्याचं मिळवण्याचं ठरवलं असेल आणि आपल्याला त्यामध्ये त्याचे छोटे छोटे विभाजित तुकडे केले असतील, तर त्या प्रत्येक तुकड्याच्या यशामागं तुम आनंद साजरा केला पाहिजे. म्हणजे फार मोठं काही सेलिब्रेशन करण्याची गरज नाही. स्वतःला एखादं चांगलं चॉकलेट, आवडतं चॉकलेट जरी दिलं, तरी तो आनंद साजरा झाला असं म्हणता येईल. मित्रांनो, ह्या गोष्टीचं महत्त्व इतकं आहे, की तुम्ही त्या कामाला चिकटून राहाल आणि पुढं सतत त्यावरती काम करण्याची तुमची उर्मी जागृत होईल. यासाठी सारा हार्वे असं म्हणतायत, की छोट्या-छोट्या गोष्टींचा आनंद साजरा करा, छोट्या-छोट्या यशाचा आनंद साजरा करा. धन्यवाद. नमस्कार मित्रहो. आज मी तुम्हाला सारा हार्वे यांच्या कायचन या पुस्तकातील एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे. तर त्या म्हणतायत की आपण आपल्या आयुष्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद साजरा करायला शिकलं पाहिजे. म्हणजे जर आपण एखादी गोष्ट अचीव करण्याचं मिळवण्याचं ठरवलं असेल आणि आपल्याला त्यामध्ये त्याचे छोटे छोटे विभाजित तुकडे केले असतील, तर त्या प्रत्येक तुकड्याच्या यशामागं तुम आनंद साजरा केला पाहिजे. म्हणजे फार मोठं काही सेलिब्रेशन करण्याची गरज नाही. स्वतःला एखादं चांगलं चॉकलेट, आवडतं चॉकलेट जरी दिलं, तरी तो आनंद साजरा झाला असं म्हणता येईल. मित्रांनो, ह्या गोष्टीचं महत्त्व इतकं आहे, की तुम्ही त्या कामाला चिकटून राहाल आणि पुढं सतत त्यावरती काम करण्याची तुमची उर्मी जागृत होईल. यासाठी सारा हार्वे असं म्हणतायत, की छोट्या-छोट्या गोष्टींचा आनंद साजरा करा, छोट्या-छोट्या यशाचा आनंद साजरा करा. धन्यवाद.